शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत UDAS+वर विद्यार्थ्यांचा आधार प्रमाणीकरणासह नोंद असणं आवश्यक आहे। या मुदतीनंतर आधार क्रमांक वैध ठरला किंवा विद्यार्थ्यांची नव्यानं नोंदणी झाली तरीही ती ग्राह्य धरली जाणार नाही। त्यामुळे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शिरोळ येथील आधार केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी गर्दी दिसून येते। शिक्षण विभागानं मुख्याध्यापकांना 100% आधार प्रमाणीकरणाचे निर्देश दिलेत। आधार प्रमाणीकरण हा केवळ शासकीय योजनांच्या लाभासाठी नाही तर शाळेची पटसंख्या निश्चित करण्यासाठी बंधनकारक आहे। प्रमाणीकरण न झाल्यास विद्यार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। तसेच शासकीय योजना आणि शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचं आधार कार्ड वैध असणं अत्यावश्यक आहे, अन्यथा विद्यार्थी शाळेमध्ये वैध ठरणार नाही। सध्या शिरोळ तालुक्यातील काही विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये नाव अथवा जन्मतारखेच्या चुका आहेत, तर काहींचे बोटाचे ठसे जुळत नाहीत। अशा विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येत आहेत। आधार प्रमाणीकरण करण्याचं राहिल्यास विद्यार्थ्यांसह पालकांचे आधार केंद्रावर सध्या गर्दी होत असून 30 सप्टेंबरला याची मुदत संपणार आहे। यापूर्वी आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे। आधार दुरुस्तीतील अडचणी सद्यस्थितीत अनेक विद्यार्थ्यांच्या आधार कार्डमध्ये त्रुटी आढळून येत आहेत। यामध्ये जन्मतारखेतील चुका, नावातील बदल, हाताचे ठसे उमटत नाहीत अशा समस्या येत आहेत। आधार दुरुस्तीकरिता डिजिटल जन्म प्रमाणपत्र लागणार आहे, त्यामुळे पालक व शाळा व्यवस्थापन त्रुटी दूर करताना अनेक अडचणी येत आहेत। विद्यार्थ्यांना शाळेमधून आधार प्रमाणीकरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। काही विद्यार्थ्यांमध्ये अडचणी येत असून 90% आधार प्रमाणीकरण करण्याचं काम पूर्ण झालं आहे। आधार प्रमाणीकरण करणं शासनाकडून बंधनकारक आहे, असं प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी भारती कोळी यांनी केलं। मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी।